रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। संतांनी कृपेनं हा दिन दाखवला. तसे हा दिन कृपेनंच दाखवलेला आहे, कारण आपल्या हातात नाही की आपण नसीब भेटू किंवा एकत्र असू किंवा त्यांच्या स्मरणात असू, भजन करीत असू, आपल्या हातात नाही. हे तर नक्कीच हा दिनही दाखवेलाच. त्यातही आज जसा पुण्यपर्वातला दिन, आपल्याकडे जे खास दिवस मानले, मुहूर्त मानले अगदी, त्यातला आज. तर त्या अर्थाने हा दिवस पाहायला मिळाला हे आपलं भाग्य आहे. प्रकारे तो या दिवशी पाहायला मिळाला हेही भाग्य आहे. हा दिवस जो आहे तो आपली कशी तयारी आहे त्याच्यावर दिसण्यासारखा आहे. हा दिवस आहे वर्षातून ज्या दिवशी येईल, शास्त्र निर्णय देईल त्या दिवशी दिसेल हे आपल्या लक्षात असावं. त्यामुळे तो बदलणं आपल्या हातात नाही. हा जो आहे हा बदलणं आपल्या हातात आहे. त्यातला जो फरक आहे त्याचं खरं काम आहे. काय झालं आहे की हे बरोबर आहे, आत्ताचं हे चाललं आहे, आपण आपल्या परीनं आता साजरा करतोच आहोत. ऐकू येते आपल्याकडे सगळीकडे हा साजरा होतो आहे. चांगली गोष्ट आहे काय साजरा होतो आहे. निदान त्यानिमित्ताने आपल्याला देवीचं स्मरण झालं. आज सगळ्या ज्यांनी कोणी आणखीन काही केलं असेल तर त्यांना देवाचं स्मरण झालं, पूर्वीच्या घटनांचं स्मरण झालं, याला महत्त्व का आलं याचं स्मरण झालं. पण त्या अर्थाने आपण सीमोल्लंघनही म्हणतो, दसरा म्हणतो. हा मुहूर्त आहे सीमोल्लंघनाचा आहे. पण काळाच्या ओघामध्ये असं होतं किंवा नक्की कशासाठी आपण काय करतो आहोत किंवा कशासाठी काय करायला पाहिजे याचा उलगडा अनेकदा ते काय होतं हे वाजंत्री चालू झालं म्हणजे आपल्याला ऐकू येत नाही. होती इकडे मोठमोठ्याने वाजवा रे वाजवा, म्हणजे त्यावेळेला जसं म्हणतात ना वाजवा रे वाजवा, म्हणजे तो त्या क्षणी त्याला विचार करायला वेळ होणे की शेवटच्या क्षणी काय झालं ते घोटाळं सावधान मांडल्यावर. म्हणून ते एकदा जोरात एकदा वाजवलं म्हणजे त्या क्षणी त्यांनी काय केलं त्याला पण काय कळत नाही. जे कार्य सांगतात ते करतो, मोकळा होतो, नंतर तो नाही मोकळा होत, बाकीचे मोकळे होतात. तर त्या दृष्टीनं हे पार्ट्या मोकळ्या होतात. तसं मोठं वाजंत्र लागलं म्हणजे ऐकू येत नाही. तसं मोठी वाजंत्र मोठे हे सुरू झालं म्हणजे मग आपल्याला आपण कशासाठी काय करतो हे काही वेळेला विसरण्याची शक्यता. सीमेबद्दल बोलले, उल्लंघनाबद्दल बोलले, कुठल्या सीमा कोणा ठाऊक, उल्लंघन नक्की काय करतोय कोणा ठाऊक. त्यांनी आपल्याला सीमोल्लंघन करायला सांगितलं, त्यांनी केलं, तेव्हा आता आपण नक्की कोणत्या सीमा उल्लंघन करतो आहोत, तेव्हा उल्लंघन करतो आहोत त्या सीमा आहेत का मर्यादा आहेत, दोन्हीमध्ये फरक आहे. उल्लंघन करावं लागतं पण सीमामध्ये फरक आहे, मर्यादामध्ये फरक आहे. ह्या मर्यादा नाही, ही सीमा उल्लंघन करण्याबद्दल म्हणतात. तर आता ज्या अर्थाने हे सुरू झालं, आपण साधी कल्पना म्हणून जिथे आपल्यापुढे अगदी छोटीशी एक 400-500 वर्षातली असेल इतिहासापुरती पाहिली तर माणसं निघायला त्यावेळेला अगदी फार पुरातन काळातलं सोडून देऊ वेगळं पुराणातलं, पण त्यावेळेला त्यांची मोहिमेवर जायचं आहे, कुठेतरी राज्याच्या सीमाच्या ओलांडून जायच्या आहेत आणि राज्याला राज्य जोडायचं आहे. काय असेल ते विस्ताराची पद्धत असेल, हद्दी आपल्या पुढे नेण्याची पद्धत असेल, अधिकाधिक राज्यविस्तार करून वैभव वाढवावं राज्याचं लोकांचं, असं त्यावेळेला कल्पना असं होत्या. त्याप्रमाणे ते करीत होते. म्हणून हा मुहूर्त करायचा आणि त्यावेळेला बाहेर पडायचं म्हणजे ह्या मुहूर्तावर यश येईल, पूर्वीपासून हा यश देणारा मुहूर्त आहे म्हणून आपण हे करतो. तेव्हा त्यावेळच्या सीमोल्लंघनाला एक निमित्त किंवा त्याचं एक प्रतीक म्हणून आपल्या गावाच्या सीमेच्या बाहेर जाऊन यावं अशी एक पद्धत आहे, आपल्याला सगळे माहिती आहे. तेव्हा त्याचा मूळ उद्देश एवढा होता की त्या सीमा उल्लंघल्या जाव्यात. आता परिस्थिती अशी आहे खरं सांगायचं तर की मूलतः आता सगळ्या सीमा सगळ्यांच्या ठरलेल्या आहेत. कोणी काही उल्लंघन करण्यासारखं काय राहिलेलं नाही आहे. त्या सीमात 2 भाग करायची का काय जिथे कुठे असं चालू आहे. करत करत हळूहळू आपले राज्य वाढत चालले.
अजूनही काय वाढतात का काय कोणातो. देशाच्या पुरता विचार केला तर सीमांचं उल्लंघन करण्याऐवजी त्यांचं रक्षण करण्याची वेळ आता आहे. सीमोल्लंघन म्हणजे नक्की आपण काय करतो आणि ते काय करत होते तसं विचार केला तर ते आता काळानुरूप प्रत्येक जसं धर्माला पुन्हा एकदा ग्लानी येते आणि मग जागृती करावी लागते. यदा यदा आहे धर्मस्य तसं ते आहे. धर्मस्य म्हणजे आचरणाच्या बाबतीत. आचरणाच्या बाबतीत त्या त्या वेळेला आचरण म्हणून सीमांचा विस्तार करणं हे आता ती जंगलच होती. पार पत्ता लागत नव्हता. घोड्यावरून माणूस जाऊन काय माहिती आणेल तेव्हा कळत होतं. असा काळ होता. तो काळ कुठे आहे आणि आत्ता आपण सगळ्या जगाचा नकाशा इथं बसून पाहतो आहोत आणि कुठली रेषा कुठे अगदी मायन्यूट तुम्हाला अगदी सगळं कळते. किती मीटर किती काय क्षेत्रफळ काय अमकं काय तमकं काय. आता त्यातलं कोण कोणाचं उल्लंघायचं आहे काय उल्लंघायचं राहिलेलं नाही आणि ते त्या अर्थाने उल्लंघणं शक्य पण राहिलेलं नाही. आता डिमार्केशन झालेलं आहे. सगळं जग वाटून झालं. आता काही लोक आता ते पुढचे चंद्र वगैरे वाटणार आहेत यथावकाश पण फार म्हणजे दर फार आहे त्याचा. त्यामुळे आपल्याला सध्या काही त्याचा नाही विचार केला तरी चालेल. इथं ज्या सीमेचं उल्लंघन करायचं चाललं होतं आणि राज्यविस्तार करायचे होते त्यात समाविष्ट करून घ्यायचं होतं आपलं वैभव वाढवायचं होतं वगैरे सगळं आता ते आता कल्पना आता आपण जर काळाच्या याच्यावर बघा त्याच्यातलं काही राहिलं आहे का. आपण कुठली सीमा उल्लंघन वगैरे काही नाही. रक्षण करता आलं आपल्या सीमांचं तरी पुरेसं आहे. कारण कदाचित कोणीतरी त्या मर्यादा आहेत आता सीमा राहिलेल्या आहेत त्या मर्यादा होऊन गेलेल्या आहेत. तर त्याचं उल्लंघन करण्याची कोणीतरी शक्यता आहे आपल्याला दिसतं. आजच्या काळात हे आपल्याला मध्ये मध्ये सीमेवर आढळतं. पण ते तिकडून इकडे येतं हे तिकडून तिकडे नेतात आणि आहे ती सीमा कायम ठेवण्याचा दोन्हीकडून प्रयत्न होतो. त्यावेळेला उल्लंघन करण्याचा प्रश्नच येत नाही. त्या अर्थाने उल्लंघन होतंही नाही आणि करायचं काही कारणही राहिलेलं नाही. आपल्या खऱ्या सीमा कोणत्या आणि उल्लंघायच्या कुठल्या हा काळानुरूप खरं विचार करायचा प्रश्न आहे. त्यावेळेलाही त्यांनी ते केलेलं आहे आणि त्यावेळेला जे बाह्यकारी जे होतं ते त्यांनी केलं. त्याप्रमाणे त्या त्या राज्याने आपले असे अनेक राज्य होऊन गेली. ते चंद्रगुप्त झाले अमकं झालं तुमकं झालं. यांचा काळ आला त्यांचा काळ आला सगळे अशा तरी सीमा उल्लंघून कामं करून गेले. अगदी शिवशाहीपर्यंत आत्तापर्यंत सगळं झालं. आता ह्याच्यातलं कोणाच्या हातात या अर्थाने काही भौगोलिक सीमांचं कुठलं आपण उल्लंघन करून काही विजय मिळवू आणि प्राप्त करू अशी काही परिस्थिती आहे का विचार करण्यासारखी. म्हणजे त्या अर्थाने हे उल्लंघण्यासारखं नाही. त्याची गरजही नाही. ती आता दसऱ्याची ती राहिलीच असेल तर सणावाराची औपचारिकता राहिली. आता आपण ओळखून असायला हरकत नाही आणि हा सतत जागृती असावं विचारही करीत असावं की बरोबर आहे का. आपल्या बरोबर वाटलं तर ज्ञान असेल तर आपण दुसरा विचार करा. आपलं काही म्हणणं नाहीच आहे. मला तरी जे वाटतं आपल्यासमोर ते नम्रपणाने ठेवलं की ह्या सीमा भौगोलिक सीमा ते ओलांडणं राज्य जोडणं ह्यातलं काही नाही राहिलं. सीमा या अर्थाने आता काही गरज नाही काय करायची आहे. ते सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. बरं ते सांभाळणारे ते व्यवस्थित आहेत. ते आपापली कामं करतायत तर मग त्यांना अभिप्रेत आहेत ते या सीमा आहेत काय. आणि आता जर नसेल तर मग ह्याला अर्थ राहिला नाही आहे का. या मुहूर्ताचा काही वापर करता येणार नाही का आपल्याला. आज आपण आनंदामध्ये आहोत. एक सणाचा दिवस आहे एक मुहूर्ताचा दिवस आहे. एक चांगल्या कार्याला शुभ हे आहे मुहूर्त आहे म्हणून आपण त्याचं काम करतो. आज काय काम करणार हा प्रश्न आहे. त्यांना त्या ज्या म्हणजे काय आता ह्याच्यापुढे इथेच जे बुद्धीशी पडाला भ्रम असं जे म्हटलं होतं तसं जर विचार करायला गेलं तर आता बुद्धीशी पडाला भ्रम अशीच अवस्था झालेली आहे. कारण आता काय साजरं करायचा हा पण प्रश्न आहे. कुठं स्वारी करणार कोणी कुठे काय स्वारी करण्यासारखं राहिलेलं आहे खरं सांगितलं तर. तेव्हा आताच्या सीमा ज्या उल्लंघायच्या त्या वेगळ्या आहेत. काहीतरी वेगळ्या स्वरूपात ते आलेले आहेत समोर. आपण जर याच्यावरचं जे इथल्या संदर्भातलं आहे ते जर देह थोर वाढविला येतो कॅन्सर नाही वगैरे तर या अर्थाने हा देह वाढवला हा मनुष्याचा होता. तो आधी निसर्गाच्या दृष्टीनं पशूचा होता. तेव्हा ह्या निसर्गात त्या पशूच्या देहातल्या तशा विचार केला तर फक्त आणखीन एक अत्यंत सुधारित की जिची तुलना मागच्याशी करता येणार नाही. तिथे ज्या मर्यादा होत्या ज्या सगळ्या सीमा होत्या त्या सगळ्याच्या पलीकडे ओलांडून जाऊन त्यांनीच सीमोल्लंघन करून दिलेले आहे आपल्याला आणि आपल्याला पुढं काही काम ठेवलेलं आहे. आपलं काम झालेलं आहे. सीमांचं खरं सांगायचं तर ज्या अर्थाने त्यांनी त्या ओलांडायच्या आणि त्यात बदल घडवून आणायचे ते वाढवीत न्यायचं हे जे काम आहे ते त्यांनी मूळ केलेलंच आहे. आपलं सीमोल्लंघन असेल तर आता वेगळं राहिलेलं आहे. ते करण्याची गरज आता जर काही गरज असेल तर आपल्यावरच्या ज्या म्हणजे ते क्रम आहे इथे आत्ता म्हटले आपण जिथे आपण मूळ जाणार आहोत की सच्शिष्याच्या संदर्भातलं आपलं वर्णन चालू आहे. सच्शिष्या ते पावले ज्ञानबोधे. तर या ज्ञानाच्या बोधाची गरज आहे की आपल्यावरच्या सीमा कोणत्या त्यांनी ओलांडून दिल्या आपल्याला आणि आपल्याला कोणत्या ओलांडायला ठेवल्या आहेत. त्याला मुहूर्त कोणता
याचा विचार करण्याची आता गरज आहे. या दिवशी जर विचारच करायचा असेल तर आज त्याला धरून विचार करा. सच्चिष्या ते पावले. सच्चिष्या तेच का पावली? त्याच्या आधी पशु होते, त्यांना किती पावली नाही तसं नाही. अपवादभूत ठिकाणी आपल्याला दिसतं की अपवादभूतच म्हणतो मी, पण त्या ठिकाणी असं आपल्याला दिसतं तो बत्ताशा आहे, तो गोड आहे, ठीक आहे, पशुतल्या ह्याच्यात गणित मोडतं आपल्या दृष्टीनं. ती कुत्री वांदळा दामकाय तमकाय तशीही पशु आहेत, तेही त्यांनी उद्धरून दिले, ठीक आहे. पण त्यांच्या त्या मर्यादा आणि त्यांच्याकडे स्वतःचं काम करण्याची त्यांची क्षमता त्या अर्थाने नाही, ती ह्यांच्या कृपेचा भाग आहे किंवा दिलेली अपवादभूत एखादी गोष्ट आहे, इथपर्यंत ठीक आहे. पण हे सच्चिष्यातेच पावली हे काय आहे, तर त्यांनी पशुतून मनुष्यत्वाचे एक आणखीन एक टप्पा ओलांडून दिला, ज्याला आता आपण सीमा या अर्थाने विचार करायचा असेल तर पशुत्वाच्या सीमा त्यांनी ओलांडल्या. पशुत्वामध्ये काही गुण होते. गुण अशा अर्थाने की त्याची वैशिष्ट्य म्हणून. तर गुण हा शब्द तसा जसा निर्गुणाला सगुणाला सगळ्याला गुणच शब्द वापरला जातो, तर तशा अर्थाने नाही. परीक्षेतले मार्कही गुणच, नाही निर्गुणही, ते सगळे गुणच झाले, तर तसं नाही आहे. त्या अर्थाने की त्यांची काही वैशिष्ट्ये होती, तर ती त्यांना तिथं मर्यादा आल्या, त्या वैशिष्ट्यामुळे मर्यादा आल्या, सीमा आल्या, त्याच्या पलीकडे जाऊन त्यांना काही करता येत नाही. तिथे साध्या भाषेत म्हणजे आपल्या जसं समूहानं किंवा कळपाने राहण्याची सवय, ती तिथे पशूंच्या ठिकाणी पण आहे. आपणही समूहाने राहतो, पण त्यांच्या राहण्यात आणि आपल्या राहण्यात काहीतरी फरक असणं हे सीमा ओलांडण्याचं लक्षण आहे. त्यांच्या राहण्यात आणि आपल्या राहण्यात काहीतरी फरक असायला हवा. असं असेल तर मग त्या ज्या सीमा, त्याच्यावर जी मर्यादा होती त्याच्या पलीकडे आपण गेलो. काहीतरी समूहाने एकत्र येऊन काहीतरी असं विधायक काम केलेलं आहे की जे त्यांच्याच शक्य नाही आहे. ते येऊन समूहाने राहिले बरोबर आहे, पण ते कशासाठी राहिले? संरक्षणासाठी फक्त. त्यांना असं वाटलं की आपण जर बरोबर असू तर 25-25 जणांची ताकद, ती एखादा कोणीतरी काय 2-4 लोक आले तर त्यांना तोंड द्यायला आपल्याला उपयोगी पडेल. आपली एकत्र येण्यात जर तेवढीच भूमिका असेल तर आपण सीमाने ओलांडली त्या अर्थाने. प्रतिकारासाठी किंवा संरक्षणासाठी किंवा भयापोटी, तर तिथे ही सगळी लक्षणं आपल्याला दिसतील. ही सगळी लक्षणं त्यांच्या ठिकाणी ही आहेत, ती ओलांडून त्यांनी आपल्याला एक संधी दिलेली आहे, तुम्ही कसेही राहा. म्हणून मनुष्यत्वात आपल्याला असं आढळेल की एक ऋषी एका ठिकाणी झाडाखाली शांतपणे बसलेले आहेत. आजही हिमालयामध्ये असे अनेक ठिकाणी आहेत की जे आपल्या म्हणजे काळाच्या सीमासुद्धा ओलांडून गेलेले आहेत. त्यांना काळाची मर्यादा तरी घातली, यांना काळाची नाही, भान तर आहे, त्यांच्याकडे भान नाही, आपल्याला दिलं. म्हणजे अशा तऱ्हेच्या अनेक गोष्टी देऊन बघितल्या, त्याचं आपण काय करतोय त्याच्यावर आपण खरं सीमोल्लंघन करतोय की नाही हे अवलंबून राहील. तेव्हा माझ्यावर मला काळाचं भान आहे, पशूंना तर ते नाही, ठीक आहे. त्यांना कालचं आजचं उद्याचं वगैरे काय, आज समोर भूक की त्याचं अन्न, एवढंच त्यांची मर्यादा आहे. मग कालपासून साठवलेलं वगैरे असं काही विषय नाही. जग असेल ते कालचं काल संपलं, आजचं आज बघायला पाहिजे, उद्याचं त्यांचा विचार डोक्यात येत नाही. आपल्याकडे येतो, पण येतो तो अशा पद्धतीने येतो की आपली परीक्षा पाहिल असा येतो. तो मनुष्य उद्याचा नाही विचार करत, तो अजून 10 वर्षाचा विचार करतो. आता काळ त्याला खातो का हा काळाला खातो, सीमा कोणी कोणाची ओलांडली नक्की, तर ज्या दिलंय त्याच्यात त्याचा विचार, त्याला वास्तविक हा काळाचं भान आहे ना, मग ठीक आहे. मग त्याने विचार करावा की आजपर्यंत मला भूतकाळामध्ये काय काय झालं, त्याच्यातून मला काय शिकता आलं, ते शिकून घ्यावं. भूतकाळाचा अंमल चालायला लागला तर 5-10 वर्षाच्या गोष्टी आपल्याला आज त्रास देतील, आज काहीच घडत नाही तरी ते त्रास देतील. म्हणजे जे दिलेलं आहे ते असं आहे, माणसाला सीमा ओलांडून दिली, काळाचं भान दिलं, त्याबरोबर त्याला भूतकाळ पण आठवू शकतो आणि त्यात त्याचा वर्तमान जातो आणि भविष्यकाळही त्याला दिसत असतो, त्याची काही चित्र, त्याचं काही एक स्वरूप त्याला वाटतं, पण ते जे काय वाटते त्यातही आजचा वर्तमान जातो. आणि या दोन्हीनी तो त्या काचट्यात सापडलेला आहे. म्हणजे मी बघितलं की बऱ्याचशा जीवांचे आपल्या कात्रीसारखी अवस्था आहे, रोज आपलं ते एक एक दिवस कुरतडत जाते कात्री, आणि कात्रीची 2 पाती, एक भूत एक भविष्य. वर्तमानाचा विषयच नाही, वर्तमान कातरलाच जातं नसतं बाकी काही राहत नाही. त्यामुळं मला नाम घ्यायला सवड का नाही, झालेल्या गोष्टी डोक्यातनं जात नाही, ज्या व्हायच्या आहेत त्याही डोक्यातनं जात नाही, कातरतोय आपला काळ रोज. मग नुसतं घडीने घडी काळं आयुष्य नेतो, मग काय मग पुढे, मग पुढे देहांती तुला कोण सोडून, मग ते मालच सगळं उगाने. म्हणून घडीने घडी हे जे काय चाललेलं आहे, पण हे थांबवण्याचं सामर्थ्य पण माणसामध्ये आहे. आपल्याकडे जे माणसं तपश्चर्येची आहेत, मागे आपल्याला त्या स्वामींचं सांगितलंच होतं मी, जे निरंजन स्वामींचे गुरूंचं नाही का सांगितलं की नदीच्या काठावरती अर्घ्य द्यायला उभे राहिले वगैरे. आता त्यांचा अर्घ्य सुटेपर्यंत सूर्याला थांबणं भाग आहे. सूर्य काळाचा केवढा महाप्रतिनिधी आहे तसा विचार केला तर. पण ह्यांचा त्यांच्या शिष्याशी बोलताना आलेल्या माणसाचं काही ते जिज्ञासेचं शंका समाधान करेपर्यंत त्यांचा अर्घ्य सुटायचा राहिला आहे, म्हणून सूर्य त्यासाठी थांबला आहे. आणि नंतर तो तेवढा काळ बरोबर पुढे गेला की जेवढा काळ हा मध्ये गेला तेवढाच काळ सूर्य एकदम पुढे गेला.
ही घटना घडलेली पाहिलेली माणसं आणि ज्यांनी हे जे ते त्यांचे त्यामुळे शिष्य पुढे झाले आणि त्यांनी हा सगळा इतिहास लिहून ठेवला की असं मी झालेलं पाहिलं जे मी कुठं कधी ऐकले नाही आणि माझ्या होईल अशी कल्पना पण डोक्यात कधी आली नाही. बरं, त्यांनी ती काही मुद्दाम केलेलं नाही आहे. एका भक्तिभावाने त्यांनी काळ रोखायला गेले नव्हते, ते भक्तिभावात होते. त्यांच्या तपश्चर्येनं त्यांना काळ त्यांच्यासाठी थांबला. आमचा काळ कातरून टाकतो आम्हाला. तेव्हा ओलांडायचीच असेल तर काळाची शस्त्र आपल्या हातात दिलं, जाणीव आपल्या हातात दिली, त्या जाणीवेनं मी त्या काळाचा उपयोग करेन, मागचं मागे, पुढचं पुढे. हे मला आजचं काम करायचं ते करता येईल का? आता ह्याचा काहीतरी विचार करावाच लागेल. तुम्ही म्हणायचं का मागचं विचार करायचा नाही, पुढचा काय विचार करायचा नाही, मग ते पशुधर्म. तसं नाही आहे. मागच्यातलं जे झालं तिथून मला काय शिकायला मिळालं ते शिकण्यासाठी वापरलं. ITIची किंवा यांची जी स्कूल्स असतात तर त्याच्यामध्ये फक्त कार्यशाळेत तिथे शिकायचं, बाकी काय नाही. आपल्याकडे टेक्निकलचं नसतं का लोकांचं, टेक्निकलमध्ये शिकतात. वस्तूंचा उपयोग म्हटलं तर काय नाही, त्या अर्थाने काय नाही. त्यातली कुठली वस्तू बाजारात विकली जात नाही किंवा त्या अर्थाने ती तयार केलेली नसते. ती होईल तशी होईल. त्यामधून तो पास झाल्यावर त्याला काय मिळतं, तर ती वस्तूही तिकडे उपयोगी पडत नाही. त्याचे जे तास गेलेले असतात त्या अर्थाने ते उपयोगी पडत नाही. त्या सगळ्यातून तो जे शिकला ना ते उपयोगी पडतं. म्हणजे निघालं असं की कौशल्य निघालं त्यातून बाहेर, ते माणसाचं काम. त्यांनी जो शिकून आला त्यांनी हे कौशल्य शिकलं की ही तयार करायचं झालं तर काय करावं लागतं हे त्याला आता कळलेलं आहे. आता त्या वस्तूबरोबर घेऊन काही इंजिनियर फिरत नाही कुठं. ITIवाला त्या वस्तू घेऊन नाही फिरत. आम्ही आमच्या वस्तू डोक्यात वावरून फिरत असतो पुढे. तसं नाही. त्या अनुभवातून जे मला शिकायला मिळालं, भले तो माणसाचा असेल, घटनेतले असेल, माझं चित्त विचलित होण्याचं असेल, आणि काय होण्याचं काय जे असेल ते, लहानपणापासून तसा विचार केला तर किती मनुष्याच्या वाट्याला प्रसंग येऊन जातात. या सगळ्या प्रसंगामध्ये तो काय शिकला तेवढं फक्त त्याच्याबरोबर आज हवं आहे. ते जर तो शिकला नसेल तर जर खरंच गुरुचा माणूस असेल तर गुरु म्हणेल परत एकदा जाऊन ये. कारण त्या सर्टिफिकेट पलीकडे काय अर्थ नाही आहे. त्याला जर ती वस्तू नाही तयार करता येत आहे, त्यात जे लागणारं कौशल्य त्याकडे नसेल तर तो म्हणेल परत एकदा याला रिट्रेनिंगला पाठवा. मग त्याला एकदा परत रिट्रेन होऊन येऊ दे. त्याच्याकडे कौशल्य नाही आहे, मग ते तयार करू दे. मग हे त्या ITI पुरतं नाही, सगळ्या प्रपंचात तेच चालू आहे. हे जसं त्यांची ते टेक्निकलचं स्कूल असतं तसं ती तशी प्रॅक्टिकलचं स्कूल असतं ते तिथे शिकवण्यासाठी आहे. तसं तिथे ते शिकवण्यासाठी, हा सगळा शिकवण्यासाठीच मांडलेला आहे. तर ते तसंच आपलं होत असतं. तिथे जसं ठोकून घेतात, काय तुकडे पडायला लावतात, अबकं करायला लावतात, तबकं करायला लावतात, तर प्रपंचात वेगवेगळ्या मार्गाने तेच करायला लागतं. ते चालूच असतं. ते जन्मापासून माणसं सुरू आहे. शाळेत होतं तिथेपासून सुरूच आहे. कोणतरी ठोकतंय, आहे तरी होतं आहे, बदल होत आहेत, ते संबंध येत आहेत, जुळत आहेत, जात आहेत, तुटत आहेत, त्यातून काहीतरी. त्यात काय शिकला तर तो हे आपलं खरं काय, म्हणजे आता मी म्हटलं तसं पशुत्व आहे, मनुष्यत्व आहे. त्यात मनुष्यामध्ये सुद्धा मनुष्य म्हणून शिष्य नाही आहे. तो ज्याला पुढच्या भविष्याची काही वेध घ्यायचा आहे त्याला मागचं कौशल्य जमेला धरावंच लागतं आणि आज कोणाचे तरी पाय धरावे लागतात त्या विद्येसाठी, ज्यातून भविष्यात तो उद्धरून जाईल. मग तो ते विठोबाच्या पाया पडू दे, रामाच्या पाया पडू दे, काय त्याला मनुष्याच्या कोणाच्या पाया पडू दे, काय त्याचं असेल ते असू दे, तो तिथे जिथे त्याला भविष्याचा वेध कळला की माझा पुढे प्रवास काय होईल याची जाणीव त्या ठिकाणी पशुत नाही. ती सीमा ओलांडून त्यांनी आपल्याला देह दिलेला आहे आणि साधनंही दिलेली आहेत की ज्याच्या साह्याने आपण हे करू शकतो. त्या सीमा ज्याने ओलांडल्या तो मनुष्यत्वातून शिष्यत्वात जाईल. तेव्हा आणि कारण काय असतं, ह्याच्याबरोबर जे पशुत्व आहे त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी त्याच्याबरोबर आहेतच. त्यातलं भय नाही आहे का त्याला, आजसारखं भय वावरतं त्याच्याबरोबर. ते जसं असुरक्षितता वावरते माणसांच्या. असुरक्षितता केवढी आहे माणसाला. गाडी चालवताना ज्यांना गाडीचं असुरक्षितता वाटते त्यांच्या हातनं गाडी चालवणं होत नाही. साधं बघा, ते गाडी चालवतं म्हणजे त्यांना वाटतं काय होईल काय होईल काय. आता काय होईल का बनत राहील, एवढे रस्त्याने वाहनं फिरली असती का. आपल्याला चालवायला रस्त्यावर येत नाही इतकी वाहनं फिरत असतात. परिसुद्धा त्यांना वाटत, म्हणजे ज्यांना हे एवढी सुरक्षितता आहे की बाबा मी ते कौशल्य मिळवलेलं आहे त्याच्या सहाय्याने मी जाणार. आता जाण्यानंतर काय होणारच असेल समजा, काही समजा मी सावध आहे पण दुसरा बेसावध आहे, अशामुळे काय होऊ शकतं. होणारच असेल तर होणार आहे. ते होणार आहे कारण त्याला प्रारब्धाच्या सिद्धांतापर्यंत सगळं माहिती आहे. ही शक्यता तिकडे मागे नाही आहे काही. पशुमध्ये फक्त भय आहे. एक तर ते आक्रमण करेल न तर पळ काढेल, त्याच्याकडे दुसरंच काही नाहीच आहे. माणसाला आक्रमण करायची पण गरज नाही आणि पळ काढायची त्याच्यापेक्षा गरज नाही. तो जागे शांतपणे वरून काय असेल ते समजू शकतो. ही निर्भयता येणं हे भयाचा सीमा ओलांडण्याचं लक्षण आहे. तर भयाची सीमा ओलांडली की मनुष्याला निर्भयतेचा प्रांत सुरू झाला. मग तो म्हणून तर संतांचं लक्षण देतानाच महाराजांनी सुद्धा पहिलं निर्भयता दिलं ना. अत्यंत निर्भयता हा संतांचा पहिला गुण आहे. म्हणजे
मग त्या गुणात ही मर्यादा ओलांडली, ही जी काही सीमा होती त्या अर्थाने ओलांडली की भयाची सीमा नाही, असुरक्षिततेची सीमा नाही, ही पोटापाण्याची चिंता नाही, त्या अर्थाने नाही. ज्या अर्थाने मनुष्य सतत चिंतेनं सकाळपासून व्यापलेला आहे तेवढं नाही. वेळेला चिंता करतो, वेळेला तर सगळे स्वयंपाक करून मनुष्य जेवेल, तिथे किती तास करेल, तास 2 तास करेल की संपलं त्याच्या दृष्टीनं. कारण त्याचा पुढे भविष्याचा वेध त्यानं घेतलेला आहे की मी या मार्गाने गेलो तर कुठे जाणार आहे, त्या मार्गाने कुठे गेलो तर कुठे जाणार आहे, ह्याचे त्याच्यासमोर भान आहे, याची निवड आहे. तो विवेक वगैरे प्रकार तिकडे काही नाही आहे. समोर अंगावर काहीतरी येतं तर एकतर ते लहानसण असेल तर किरकोळ तर ते त्याच्या अंगावर जाईल, नसेल तर काय होईल ते पळून जाईल. कारण त्या लक्षात येईल की हा हाती आहे, आपण उगाच पुढे जाण्याचा अर्थ नाही, पायाखाली चिडून पळून जातो, एवढंच होतं. तेव्हा हे तिथं मर्यादा ह्या सगळ्या आहेत. त्या मर्यादांचं निसर्गाने आपल्या परीनं पुढचा टप्पा गाठवून दिला आहे आपल्याला. आपल्याला दिले काम पुढे. आपल्याकडचा माहूत हत्तीला बरोबर नेऊ शकतो. वास्तविक माहुताचा विचार केला तर हत्तीनं उचललं तर माहूत काय राहील, पण त्यानं त्याच्या पद्धतीनं त्याला नियंत्रण कसं करायचं हे साध्या आपल्याकडचे मोठी मोठी ही असतात जनावरं आहेत, ही मोठी मोठी अगदी ही शिंगवाले पशु आहेत, त्यांचं एक शिंग आपल्याला परवडणार नाही हे लागलं तर, एवढं त्यांचं त्याच्यात ताकद आहे त्यांची. पण त्याच्या पाठीवर प्रेमानं हात टाकला तर ते आपला पाय चटेल एवढं त्याच्या माणसाच्या ठिकाणी आहे. एवढी त्याच्याकडे क्षमता आहे की तो त्याला त्या प्रेमानं वश करून घेऊ शकेल, त्याला अर्धवानं तो वश करून घेऊ शकेल. म्हणजे त्यांनी त्या तिकडच्या सीमा ओलांडलेल्या आहेत. तिथे फक्त पशूंचा व्यवहार आहे, इथे पशुचं माणसात रूपांतर झालं आहे. माणसाचं पुढं या विद्या शिकण्यासाठी त्याचं आणखीन रूपांतर आहे, त्याच्यामध्ये त्याला प्रेम दिलं, सत्याची जाणीव दिली, सारासार विचार दिला, हे सगळं दिलेलं आहे. काय ठेवावं काय ठेवू नये हे दिलं, कशाचा विचार करावा कशाचा करू नये ते दिलं. मग पुढे शिष्यत्व आलं. म्हणून जर टप्पेच ओलांडायचेच असतील आणि आपल्याला जर खरोखरच सीमोल्लंघन करायचं असेल, कुठल्याही संतांचं बघा त्यांनी ह्याच मार्गाने काम केलेलं आहे. तेही ह्या सगळ्या पशूंच्या प्रेरणा आहेत, ते तर मुळातच आत वावरतातच. आहार निद्रा जसं आपण म्हणतो तसं आहार निद्रा ह्या प्रेरणा वावरतच आहे. आधी माणसाला काही झोप नाही असं आहे का, ती लागतेच. आणि त्याला ती नाही लागली तर माणसाला अस्वस्थ येईल. म्हणजे शरीराची यंत्रणा चालायला त्यांना जे पशुच्या यंत्रणेला चालतं लागतं त्याच पद्धतीनं या माणसालाही लागतं. पण ह्याच्या पुढं त्याचं नियंत्रण आहे, तो पुढच्या टप्प्यात आहे. तो एक दिवस आपण आता जागरण करतो तर आपल्याकडे हरिजागर होतं, किती वेळा आपण बघतो अशा तऱ्हेचं हरिजागर असो, किंवा हे आपल्याकडे वारकऱ्यांच्यामध्ये आपण बघतो इतरही खूप पंथामध्ये की अखंड हरिनामाचा जागर आहे. तर त्याला माणूसच बसलेले असतात हरिजागराला. आपल्या तिकडे कुठे असं कळप वगैरे दिसतात तिथे आज काय हरिजागर, असं काय काय ते तो तो पुढचं पुढचं भविष्य आणि पुढचा सारासार विचार आणि सत्य असत्य वगैरे हे सगळे काय विषय तिथे नाही आहेत. तिथे फक्त पोटापाण्याचा प्रश्नही दिवस आपोआप कटतोय, संध्याकाळ झाली कळतं, बाकीचं काय प्रश्न नाही. इथे मनुष्य अगदी मिनटाचा विचार करू शकतो, कसं कामाला लावेन हे विचार करू शकतो. ही सगळी त्याच्याकडे क्षमता दिल्या. आता दिलेल्या आहेत त्या ओलांडून त्याला पशुचं माणूस करून ठेवला आहे, एवढ्या क्षमता दिल्यात. ह्या सगळ्या लोकांनी त्याचं चीज करून दाखवलं, म्हणून तर हे त्यांना हे दिवस दिसतात. त्याचं कारण त्यांनी त्या ओलांडल्या की त्याच्यातलं काय ओलांडून निसर्गाने दिलं आणि काय ओलांडायला मला ठेवलं आहे याचं बरोबर भान असणं म्हणजे मनुष्यत्व आहे. आता मनुष्यत्वाच्या वेळेला पुढे एक टप्पा परत आहेच की मनुष्यत्व म्हणून मी हे ओलांडायला जाईन तर मी तेवढा समर्थ असलं पाहिजे. जर समर्थ नसेल तर हाताखाली काम केलं पाहिजे, कुठेतरी शिकलं पाहिजे. विद्या आहे, लौकिक विद्या शिकायला लागतात माणसाला, तर पारलौकिक विद्या तर त्याच्यापेक्षा शिकायला लागतील. कारण हे तर बाहेरचं आहे. एखादी ठोकाठोक केली, एखादं यंत्र तयार केलं तर समोर तरी आहे ना, आपल्याला दिसतंय तरी काय किती फरक राहिला, काय राहिला, अमकं राहिलं तमकं राहिलं कळते लगेच. तर ते तिथं करता येते. ही तर किती राहिली आहे काय कळत नाही म्हणून त्याला माणसाला जसं हे स्थूलाचं जसं भान आहे त्याच्यापेक्षा सूक्ष्माचं जग त्याच्याकडे फार मोठं आहे. त्यांच्याकडे सूक्ष्माचं जग नाही आहे, आपल्याकडे सूक्ष्माचं जग आहे. आणि त्या जगाचा अंत कुठे आहे ते आपल्याला कळतं आहे. अनंत आहे हे सुद्धा कळणंच आहे. अनंत हे अनंत आहे म्हणजे तुम्हाला कळलं की ते ते कळणं ह्यासाठीच चालले. ते अनंत आहे हेच कळायला पाहिजे. ते त्याला कळलं की त्याची वाटचाल तो करेल आणि त्याच्यापुरतं काय या सांगतात ते अनंत वावरतं इथपर्यंत त्याला कळतं. इतकी त्याच्याकडं दिलेलं आहे पुढचं सगळं. तेव्हा मनुष्याचं त्या पशुच्या त्या प्रेरणा आहे तिथून त्याला उल्लंघून त्याला मनुष्य केलेलं आहे. आता मनुष्यत्वाला ज्याला कळलं की आपल्याला फार मोठं अजून पुढे ओलांडायचं आहे त्याला शिष्यत्व दिलं. तो आपोआपच येईल, तो मनुष्यत्वाची सीमा ओलांडेल आणि शिष्याच्या सीमेमध्ये प्रवेश करेल. त्यावेळेला खऱ्या अर्थाने आता बाहेर कुठं स्वाऱ्या बिऱ्या नाहीत सांगितलं ना, तसलं काय करण्यासारखं राहिलं नाही. एवढं राहिले मात्र हे मात्र काय मग अखंड मनुष्य जात आहे जमात आहे तोपर्यंत जसा आहे काही त्याला जीव ठेवायचा आहे मनुष्याचा कुठल्याही प्रकारचा असो, त्या मनुष्याचा जीव आहे तर हे सगळं आहे त्याला काम. आणि ते अखंड खूप काम आहे, करायचं म्हटलं तर खूप काम आहे.
आणि जर कौशल्याने करायचं म्हटलं तर जसं एखादा मनुष्य येतो, एखादी शस्त्रक्रिया असते, करणारा मनुष्य असतो, खूप एक्सपर्ट आहे, येतो एक 5-7 मिनटं इकडे तिकडे पाहतो, ते सगळं हे करतो, काय असेल तेच करतो, तो 15 मिनटात मोकळा होऊन जातो. गांगरलेला आहे, अनुभव नाही आहे, केलेलं नाही आहे काम तर ते शस्त्रक्रियेला त्याला 2 तास लागतील. जितकं कौशल्य जास्त तितकं पटकन शस्त्रक्रिया करायला मोकळा होईल. तसं इकडच्या शस्त्रक्रिया ज्या असतात ना, त्यासुद्धा अशाच होतात. काळजी आहे, त्याला बाजूला घालवायला एवढंच पुरतं की महाराज आहेत की संपलं. आता हे महाराज आहेत की वगैरे तिकडे मागचे म्हणत नाही, ते ओलांडून आले इकडे. आता इथे महाराज आहेत की आता आपल्याला काळजी करायचं काय कारण नाही, की काळजी करायचं काही कारण नाही. शस्त्रक्रिया किती मिनिटात झाली, काही फ्रॅक्शन्स म्हणजे काही 30 सेकंदात एकदम शस्त्र, अरे महाराज आहेत की, मग संपलं एकदम. म्हणजे मग तो वाघ समोर असो, परिस्थिती समोर असो, नाही तर वाघासारखा एखादा माणूस असो. माणूस म्हणजे आता सगळीच आली आहे त्याच्यात, म्हणजे त्यात स्त्री पुरुष वगैरे काय भेद नाही. एखाद्या असे सुद्धा काय असे कोणाचा स्वभाव काय सांगतात, तर तसं एखाद्या वेळा भीती वाटली, समजा भीती वाटली तर महाराज आहेत की गेले. आता ही कसं आहे, आता ही त्या क्षणी महाराज आहेत हे आठवायला, त्यांच्या शक्तीची कल्पना असायला आणि त्यांची त्याच्या आपल्या जीवनावर चालणारी सत्ता ही अंतिम आहे हे लक्षात असायला आधीचं त्या शस्त्रक्रियेसारखं कौशल्य लागतं. तो जो शल्यविशारद आहे त्याचं जसं कौशल्य आहे तसं ते कौशल्य लागतं. तर ते शिकायला आता त्यांच्याकडे जायला पाहिजे, महाराजांकडे जावा, कुणाकडे जावा, कुठल्याही स्वामींकडे जावा, तिथे ते कौशल्य मिळतं. म्हणून त्यासाठी पुढचा टप्पा आहे तो ज्याला ओलांडायचंच आहे आणि खऱ्या अर्थानं सीमोल्लंघन करायचं आहे, तो म्हणेल ह्या मनुष्यत्वाच्या मर्यादा आहे. मनुष्य म्हणून मला काळाचं भान आहे, पण ते माझ्या मागं काळजी लावतं, म्हणजे असली गोष्टी आहेत. भय आहे, ते माझ्या मागं सारखं ससेमेरा लावतं, जर कामात लक्ष लागून देत नाही, काम करून देत नाही, आउटपुट कमी, आमकं कमी, सगळीकडे त्याचं तसं होतं. स्वयंपाकात सुद्धा करायला घातले खरं, पण शेवटी काय होईल, लाडून एका माणसं करायला घालतात, म्हणजे माणसं म्हणजे आपलीच माणसं, पण करायला घालतात आणि ते राहतील नाही, बसतात म्हणजे आता आता माणसं बसलेली बघून बघून त्यांचंही तसं होत असेल, आता त्याला आपण काय करणार. पण ऐकतो आपण, एक टिपिकल शब्द आहे की करायला घातले होते पण आता 1-2 दिवस थांबावं लागेल असं वाटते, कारण ते बसले म्हणजे पहिल्यांदा मला काही कळत नसे, म्हणजे आताही कळतंय असं नाही काही, पण एवढं कळलं की ते पण बसतात, म्हणजे त्यात सुद्धा काहीतरी कौशल्य आहे. म्हणजे एवढं जर कौशल्याचा भाग असेल तर भगवंत मिळवणं म्हणजे काय कौशल्य असेल. मग ते शिकायला त्याला तिथे एवढं भाजण्यातून, त्याच्यात त्या वेळेतून तुपातून सगळ्यात एवढं कौशल्य लागतं, मिश्रणात साध्या कौशल्य लागतं इथल्या, तर तिथं भगवंत मिळवण्यासारख्या सूक्ष्म गोष्टीत काय कौशल्य लागत असेल. मग ते ज्यानं लाभलं आहे, ज्यांनी साधलं आहे, ज्यांनी मार्ग लिहून ठेवला आहे, त्या मार्गाने जाणं म्हणजे ते शिष्यत्व आहे. ते ज्ञानेश्वरीचं असेल, नाही तर आणि काय दसबोधत असेल, कशाचे असेल, ते शिष्यत्व हे माणसाचं मनुष्यत्व आणखीन ओलांडण्याचे, त्याची सीमा ओलांडण्याचं काम आहे. तर ती ओलांडली गेली तर तो शिष्य होईल. आता शिष्य झाला तरी तो कौशल्य मिळवता अजून त्याच्या मागचे ट्रेसेस राहतात ना, जसं एखादा आजार जातो पण त्याचा एखादा सूक्ष्म ट्रेस मागचा एखादा हे राहतं, तसं माणसाच्या ते अंतःकरणातसुद्धा मागे काहीतरी अजून राहिलेलं असू शकतं. अमुक हो तमुक हो काहीतरी असतं, ह्याचं असं होऊ दे, त्याचं होऊ दे, तो असं काय वागला तसं वागला, किती खूप गोष्टी किती केवढं हात केवढं काम आहे. तर ते तेवढं सगळं जे भरलेलं ते मध्ये मध्ये मग येत राहतं. मग ते शिष्यत्व होऊन सुद्धा तेही काम होत राहतं, पण हे काम थांबत नाही. तर त्यावेळेला त्याला ते मग फक्त सतचं प्रेम लागणं हा त्याचा सच्शिष्याचा टप्पा आहे. त्याला फक्त सत होय, बाकी तुमचं सगळं असत त्याला मान्य, ही सगळी माया त्याला मान्य आहे, पण त्याला माहिती की ही त्यांची आहे. त्याने आवरली की माया मोठीत आहे, सोडून दिली तर सगळं जग होईल. हे ज्याला कळलंय, ही ज्यांची सत्ता आहे हे ज्याला कळलंय, आणि त्या सत्तेत आपल्याला ते विलीन करून घेऊ इच्छितात. शेवटी अभेद जे गुरुसो ह्याच्या मागे जो अभंग येतो तोच आहे. तर अभेद जे गुरुसो म्हणजे काय, तर ते अभेद जे ह्या जो कोणी चालक आहे त्याच्याशी जो शेवटी भगवंताशी अभेद होऊन राहिलेले आहेत, त्याला माया मुठीत धरली तर पकडत आहेत, सोडून द्यायचे सोडून देत येते. इतकं त्याचं जसं चाललेलं आहे तसं तिथपर्यंत जाणं म्हणजे सच्चिश्रवण आहे. ते कारण तो सत्स्वरूप आहे, तो भगवंत सत्स्वरूप आहे. अशा मर्यादा तो त्याच्यातल्या ज्या उल्लंघायच्या, खऱ्या अर्थाने माणसाची स्वारी करायची, त्याने माणसाने काय स्वारी करायची ती ही करायचीच आहे ना. ठीक आहे, आपल्याला दसऱ्याचं म्हणून काहीतरी करायचं. आता काहीतरी करायचं म्हणजे आपण काय घेणार, आता खरेदीला काय करणार, खरेदीला ते गेल्या वर्षी या दुकानात गेलो, यावर्षी या दुकानात, इकडे अधिक चांगलं आहे, तिकडे अधिक, एवढंच होईल फार तर. आणि काय होईल फार तर, काही एखाद्या संकल्प वगैरे करतात माणसं, नाही असले दसऱ्या निमित्ताने सुद्धा, पण त्यातला संकल्प याच्यातला काहीतरी असावा की मला कळल्या मर्यादा काय आहेत. पशुची एक मर्यादा आहे, मला मनुष्यत्वाची एक मर्यादा आहे, त्याच्यापुढं मला एक शिष्यत्वाची एक टप्पा आहे, आणि सच्शिष्य होणं त्याच्यापेक्षा ज्ञानबोधे, मग पुढचं सगळं ज्ञानाने बोधाने ते काम करून टाकतात आणि शेवटी एकरूप करून टाकतात. तर तसं काहीतरी व्हावं यासाठी सगळं हे आहे. आपल्याला जसं जमेल तसं करावं. आपल्याला भयाचा विषय चालू, ज्यांनी ओलांडले त्यांनी ओलांडलेले आहेत,
वेळेच्या ह्याच्यात फक्त उदाहरण म्हणून सांगतो. मागे आपला नाना महाराजांचा विषय झाला होता. शाजापूर रोडला त्यांना स्वतःला, आता बघा कसं आहे, म्हणजे खरं आहे काय, एकदा गेला खोलात की तसं त्यात खोलपण आहे. म्हटलं तर मग आता प्राण्यांच्याकडे बघितलं, त्यांच्याकडे ओलांडताना एवढ्या माणसाला जाऊन जाऊन भगवंताला गाठायचं आहे, त्याला काहीतरी अजून द्यायला पाहिजे ना, त्याप्रमाणे दिलं आहे. ते तेवढंच त्यांना काय जेवण खाणं झोपणं एवढं दिलं नाही त्याला, त्याच्यापेक्षा खूप वाढून काय काय दिलेलं आहे. तर त्याच्यात एक महत्त्वाची गोष्ट दिली आहे. आपली तिकडे रमणांची चर्चा चालूच आहे, आत्ता विवरण चालूच आहे. त्याला वाक दिली, शक्ती दिली ना, तर वाचा दिली. तर वाचा दिली, तो वाचेनं काय करावं हा पुन्हा प्रश्न, त्याला ते प्रशिक्षण असेल तर. नसेल तर वाचनं काय, माणसं बघितलं आहे आपण की अनेकदा वाचनच घोटाळा होतो. वाचनच माणसं इकडे तिकडे सगळे निंदान हे पसरवून टाकतात. ते वाचनच ना, म्हणजे ती वाचाच वापरली गेली, फक्त ती योग्य कामी नाही वापरली गेली तर असं पण नुकसान होईल. आणि जर योग्य कामी वापरली गेली तर मनुष्य नाम घेऊन भगवंत होऊन जाईल, इतकं पण आहे. दुसऱ्या बाजूला तर भगवंताची स्तुती करेल, सतत भजन गान गुणगान करेल, तर तो तसाही मुक्त होऊन जाईल. म्हणजे ही पण बाजूला ठेवलेली आहे आपल्याला, आपल्याला कसं काय वापरायचं. मग याच्यासाठी त्याला वाचेचे म्हणजे त्यांनी एकदा मनुष्यत्व त्या म्हणून त्याला वाचा मिळाली की त्यांनी ती ओलांडायला त्याच्याकडे दोन्ही मार्ग आहेत. एक, त्या वाचेला दिलेली उत्तम तपाची जी व्याख्या आहे त्यानुसार ती वाचा वळवून घेणं. वाचा वळवून घेतली तर माणसाला जग वश होईल. महाराज म्हणाले ना, महाराज किती अर्जबी होते, तर त्याच्यावरनं आपल्या तात्या किती अर्जबी होते. म्हणजे जी माणसं मी नाम घेणार नाही म्हणून त्यांना सांगणारी भेटली, ती माणसं त्यांनी नामाला लावली. त्याची घेणारी होती ते त्यांना कुठे नेलं असेल आणि किती लवकर नेलं असेल, पण अर्जवानी नाही, ह्यांनी नाही नेलं, हट्टाने नाही केलं काही काम. म्हणजे त्या वाचेत सुद्धा काहीतरी मार्ग असेल, त्याच्यामागं वाचेचं तप असेल. आणि ह्या तपाचाच एक भाग मौन असतो. म्हणून सत्पुरुष अनेक वेळेला मौन पाळलेले आपल्याला खूप काळ त्यांच्या आयुष्यात असं मध्ये मध्ये कुठेतरी येतो, त्यावेळी ते मौन पाळतात. हे नाना महाराजांच्या ठिकाणी मी आत्ता त्यांची आठवण झाली ते सांगत होतो. तर त्यांना इतकी माणसं येणं जाणं सारखं हे, आणि स्वाभाविक आहे ते त्यांच्या मागं राहणार, भगवंताचं काम आहे, त्यांनी स्वतः केले, त्यांच्या मागं हे लोक येणार. जसं आपण म्हणलं शिष्यत्व करायला काहीतरी पाहिजेच की कोणीतरी, तिथं माणसं येणार जाणार, त्यांना त्याचं महत्त्व वाटणार, ते मार्ग समजून घेणार. जे सच्शिष्य होऊ इच्छितात ते निदान आधी शिष्य होतील, मग पुढे सच्शिष्य होतील. काहीतरी त्यांची प्रगती आहे, ते ओलांडतायत, काहीतरी सीमांचं चांगल्या अर्थाने उल्लंघन करतायत आणि त्याच्या पलीकडे जात आहेत, तर त्यांच्यासाठी त्यांना राबणं भागच आहे. त्यामुळे अखंड ते राबतातच आहेत. तर त्यांच्याकडे आपल्याला माहिती आहे की 11 वाजले, घरातली माणसं म्हणायची अहो 11 वाजले, आता 12 वाजले, आम्ही थांबणार कधी, म्हणजे तुम्हाला विश्रांती कधी मिळणार, कधी होणार. पण अजून हे लोक आहेत ना, तोपर्यंत माझं काम चालूच राहणार. जे अशाही ठिकाणी आपल्या स्वतःच्या देहाचा त्यांना त्या अर्थाने इतका विसर आहे की त्याच्यासाठी काही करावं लागणार आहे, काय जेवावं लागणार, काय काय वेळच्या वेळेला काय ते झोपावं लागणार, ह्याचंसुद्धा त्यांच्या दृष्टीने काही राहिलेलं नाही. त्यांच्या दृष्टीने फक्त भगवंताचे. आणि त्यांनी लिहिलंच आहे स्वतः की खरं सांगायचं तर इतके उपकार आहेत की त्यांच्या आज्ञेने राहणं, याच्या पलीकडे काही आयुष्यात करायचं राहिलेलंच नाही आहे असं म्हणायचं. दुसरं काही करण्यासारखं, उपकार फेडण्यासारखा मार्गच नाही आपल्याकडे. असं त्या अर्थाने मी अज्ञात राहतो म्हणून आलेत, म्हणून मला आता ते 1 वाजलं तरी मला चालतो, 2 वाजलं तरी चालतं, इतकं राहू द्या. आपल्या निदान 1 तास 2 तास तरी दुसऱ्यासाठी देता येऊ देत मी म्हणतो. ती वाचा त्यांच्यासाठी देता येऊ दे, वाचेला तपाचं वळण असू दे. नानानं यासाठी ब्रेक घ्यायची वेळ आहे साध्या भाषेत आपल्या, की हे असं सारखं चालायचं. मग कुठेतरी आपल्या भगवंताचे जे अनुसंधान आहे ते सतत चांगलं अगदी त्या पातळीवर असावं. मग त्याला मौनच पाहिजे, मौन पाहिजे, त्याच्याबरोबर एकांत पाहिजे. बरोबर माणूस आला की हे सगळं अडचण आली, म्हणून एकांत पाहिजे. मग एकांत पाहिजे तर कुठे जायचं, तर एकांताच्या ठिकाणं शोधावी लागतात थोडी. त्यात ते शंकराची स्थानं असते, ते बऱ्याच ठिकाणी एकांतात असतात. तसं त्या ती जी नदी आहे तर त्या नदीच्या काठाने ते गेले, त्या रोडला, शाजापूर रोडला गेले, नदीच्या काठाने ते ठिकाण हुडकून काढले, एकटे निघून गेले ह्याच्यात रानात. आणि तिथे ते शंकराचं मंदिर होतं. म्हणजे खूप दाट झाडी, माणूस कोण येणार नाही, जाणार नाही, काही नाही. आणि अशा ठिकाणी कोणीतरी एखादा त्या काळात मंदिर बांधून जातो, पुढे करायला सुद्धा कोणी येईल अशी त्याची खात्री नसते, कारण त्या जंगलात परत येणार कोण असलं. तिथे बाकी सगळं मंदिराचं चलती असली तर लोकांची गर्दी असते, सगळं ते काय सांगता येत नसते मंदिराचं काय असेल ते. त्यामुळे तसं तिथे काही नव्हतं. त्यांनी ती जागा बघितली तर कोणीही येण्याची शक्यता नाही, बाजूला नदी आहे, आंघोळ करावी, यावं. आणि काय असणार काय दिवसभर, तयारी पाहिजे तशी. त्यांनी काय केलं आहे सच्चिष्य म्हणून, ते सद्गुरू पदावर काय आहेत, तर काय नाही, बाहेर कवठं आणि ती ह्याचे पाला, कडुलिंबाचं पाला आणि ह्याचं पाला, भूक लागली की ते खायचं, तहान लागली की पाणी प्यायचं, उरलेल्या वेळ एकांतात बसून राहायचं. 11 दिवस अखंड एकांतात होते. आणि पहिल्या दिवशी ज्या वेळेला एकांताचा पहिलाच दिवस होता त्या दिवशी रात्री आता त्या काय हेच छोटे हे, आणि तिथे ती शंकराची पिंडी, तिथे बाजूला थांबायचं मुक्कामाला. एक आपले एक छोट्या याचं जसं एका गाभाऱ्याचं देऊळ असतं, बाहेर काय त्याला बाकीचं काही नाही आहे, आकार प्रकार काही नाहीत, तर तिथे आहे. तर तिथे आसऱ्याला तिथे राहायचं. ही जागा छान आहे, मौनपणे शांतपणे.
तेव्हा ते त्यांच्या वेळेला झोपले आणि पडले आणि थोड्या वेळाने आपला वाघ आत प्रवेश करता आला. त्याची रोजची वेळ त्याची पण झाली. तो पिंडीजवळ आला आणि त्याने निवांत पाय पसरून आणि म्हणले, अरे वा, यांच्या सोबती तिथं आहे वाटतं रात्रीची. तसं नाही, काही झालेलं नाही. काय आहे, माणसाला काय मिळवता येतं याची ती आपल्याला तिथे ती पालच ही झाली तर इथली 4-5 माणसं, इथली नव्हे, 4-5 माणसं अशी एकदम दचकतात एकदम की पालच. पण तरीसुद्धा आता हे तिथं ते त्यांना काय वाटलं की काय त्याचं काही रुटीन असेल, शेवटी त्यांचंही काहीतरी असेलच रुटीन. पण तसं काही नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा आपलं हे दिवसभर शांततेत मौनात नामात आपल्या एकांतात आनंदात सगळं झालं. यांची झोपायची वेळ झाली. आपलं 10-11 वाजले, ते पिंडीजवळ ते झोपले. पिंडीजवळ येऊन तो झोपला. हे म्हणजे 11 दिवसाचं चाललंय. काही नाही बघा, माणसाला काय म्हणजे मनुष्यत्व आणि त्याच्यापुढे शिष्यत्व, त्याच्यापुढे हे साधनेचं काम, शिष्यत्वामध्ये साधनेचं काम मोठं आहे. आणि मला सांगा, चित्ताला जर एवढी निर्भयता माणसाच्या प्राप्त करून घेता येणं शक्य आहे, यांनी घेतलेली आहे. हे काही ऐकीव गोष्ट नाही, ही घेतलेली आहे. तर ती प्रत्येक माणसालाच त्याची शक्य आहे. आता हाती शस्त्र असलं म्हणजे सगळे वापरतातच असं नाही. तसं आपल्याकडे सगळ्या शक्ती दिल्या आहेत, ते वापरलेच असतील असं नाही. वापराव्यात आणि कशा वापरता येतात हे त्यांनी दाखवून दिले. त्यासाठी ते मग ते सच्शिष्यपणा आहे. आणि सच्शिष्यपणाच्या पुढे काय तादात्म्यच आहे. त्यामुळं आपल्यासमोर सीमा कोणत्या, मग सच्शिष्य ते पावली. आता जो एवढं करून ते एकांतात बसायला तयार आहे, त्याला तो भगवान शिव प्रसन्न व्हावा, नाही तर काय व्हावं त्याने तरी. त्यालाच उलटं त्याच्या सहवासाचा आणखीन एक 11 दिवस मला वाटतं आनंद मिळाला असेल तिकडे. अशी खरं सांगायचं तर अशी परिस्थिती आहे. तर या अर्थाने माणसाला हे शक्य आहे. म्हणून आपल्या खरं शिवोल्लंघनाचा विचार केला तर खरं ह्या बाबतीत आहे. करायचंच असेल तर आपण असं काहीतरी बघावं की माझ्या वैयक्तिकदृष्ट्या प्रत्येकाच्या काही अशा कोणाच्या काळजीच्या, कोणाच्या काय काही जे असेल ते तशा प्रत्येकाच्या काही सीमा असतात, ती उल्लंघाव्या. उल्लंघायला काय आधार काय, केवढा तरी प्रचंड आधार आहे. सगळ्या जगाला ज्याचा आधार आहे, ज्याच्यावर हे चालतं, त्याचा आधार आहेच आपल्याला. आपला आणखीन काय समजा कोणावर विश्वास, महाराजांच्यावर आहे काय, कोणीवर, ते सगळे मदतीचं उभेच आहे. कधीही आपण हाक मारावी त्यांनी हो म्हणा, बाकी कोणाची खात्री नाही. त्यांची खात्री कधी हाक मारावी आणि त्यांनी हो म्हणा, मला हे करायचं आहे, तुम्ही मदत करा, ठीक, तुला करायचं आहे ना, ह्याच्यासारखा आनंद नाही असं म्हणून मदतीला यायला जे तयार आहेत, तर त्यांना हाक मारावी आणि आपलं काम सुरू करावं. त्या खऱ्या अर्थाने जर आपल्यालाही म्हणजे जर मनुष्य जन्माचं काय, आता हे जे सांगितलं हे समोल्लंघन वगैरे आपण म्हणतो, विजयादशमी म्हणतात, दसरा म्हणतात, सगळं म्हणतात. चांगल्या अर्थाने विचार केला क्षणभर तर आपल्या लक्षात येईल, महाराजांनी पण जाता तर सांगून ठेवलेले की गोड दिवस गोड करणं हे शेवटी आपल्याच हातात आहे. म्हणजे महाराज एकदा बोलताना म्हणाले, दसरा जर आपल्याला गोड करता येतो तर आपल्याला नेहमीच दसरा करता येतो म्हणले. म्हणजे ते वेगळ्या पद्धतीनं आपण आपल्या पद्धतीनं पशूनं भय असेल, मला काही भय नाही, मी आनंदात राहू शकतो. तेव्हा भय असेल, असुरक्षितता असेल, काळजी असेल, भविष्याचं असेल, काय नाही, सगळं ओलांडून जाण्याची क्षमता माणसाकडे आहे. तर या अर्थाने जे खऱ्या अर्थाने जर यातल्या जे ओलांडून निसर्गाने आपल्याला आणायचे आपल्या हातात ठेवलेलं आहे, त्याच्यापुढे ओलांडून जाऊन ज्याने शिष्यत्वात आणि साधनेमध्ये पुढे जाण्याचं ठरवलं, त्यानं खऱ्या अर्थाने मनुष्य जन्मातला विजय मिळवला. तेव्हा जर तो विजयोत्सवच असेल, जर उल्लंघनच असेल, तर ते या अर्थाने चांगलं आहे. आणि चांगल्या अर्थाने करायचं असेल तर हे उल्लंघन, आपल्याला जे ओलांडून जायचं आहे, त्या ज्या ह्या पशुप्रेरणा आहेत ते जे ओलांडू शकले त्यांनी खऱ्या अर्थाने ओलांडल्या. आता ही वाक्शक्तीचं बोललो, खरं तिचं आपल्याला ओलांडायला जर तिला अशी नामाला लावून ठेवली तर खरोखर खूप काम आहे. जे शेवटी गुरु जसं असतं ते म्हटलं तर तिथं राहिलं जाग्यावर तर त्याचं काम करतं ते बरोबर. तेव्हा वाचम धेनुम उपासो म्हणलं जे उपनिषदामध्ये, ते सुद्धा ते म्हणताना तसं म्हटले, धेनुम तिचाच उल्लेख केलेला आहे. तेव्हा तसं विचार केला ते ह्याचं जर आपल्याला उपासना करायची आहे तर ह्या वाचेची उपासना ही नामानेच होईल पहिल्यांदा. आपल्याला सध्या तेवढंच साधण्यासारखं आहे. आणखीन चांगलं बोलावं, गोड बोलावं, बाकीचं टाळावं, हे सगळं ठीक आहे. पण त्या क्षणी ते भान राहील का नाही, ते भान येण्यासाठी आधी जर हे केलेलं असेल तर ते आपोआप येईल. त्याच्यासाठी वेगळं काही करायची गरज नाही. पण हे नाम आहे ते आमचं कवायत नको, त्या अर्थाने काम नको, ते मनापासून तळमळीनं होतायची गोष्ट आहे. प्रत्येक नाम ही माझी मला मारलेली हाक आहे असं समजून जर केलेलं असेल तर ते आपोआप त्या वाचेची उपासना होईल. एक गोष्ट ओलांडायची ठरवली तर दुसरी आपोआप ओलांडली जाते, त्याला काही वेगळी ओलांडावी लागत नाही. त्यामुळे बाकीच्या गोष्टी आपोआप त्याच्या मागोमाग येतात. जसं दुर्गुणांचं सुद्धा एकमेकाला जोडून असतात, सद्गुणसुद्धा एकमेकाला जोडूनच असतात. त्यामुळे एक आला की त्याच्याबरोबर नाम आलं, नामाच्या बरोबर ह्या वाचा आली, वाच्याबरोबर नाम आलं, नामाबरोबर अर्जव आलं, नामाबरोबर भगवंताचा संबंध आला, सगळं आपोआप आलं. तर तसं ते येईल
आपण एक तरी सूत्र धरून सुरुवात करावी. मग त्यातलं वाचेचं सूत्र धरून सुरुवात करायला आपल्याला काहीच हरकत नाही, कारण आपल्याला तेवढं नाम एवढं सोपं करून दिलेलं आहे. आणखीन काय म्हणायचं, नामानेच थांबू. आणि ज्यांनी हे सांगितलेलं आहे ते भक्कम आहे नामात. आजही म्हटलं तर केव्हाही समोर त्यांची दर्शन द्यायची तयारी आहे, आपलीच तेवढी तळमळ आहे की नाही, किंवा हाका मारायची तयारी आहे की नाही, ह्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे. पान 143, पद 203. असा खऱ्या अर्थाने विजयोत्सव आपला व्हावा यासाठी मनःपूर्वक सर्वांना शुभेच्छा. महाराजांचे त्याला आशीर्वाद सतत प्राप्त व्हावेत. शनिवार उपासना नेहमीप्रमाणे, रविवार ज्ञानेश्वरीचा. पद 203. पदोपदी राघव स्मरण करा, पदोपदी राघव स्मरण करा, पदोपदी राघव स्मरण करा. उठता बसता बोलता चालता, उठता बसता बोलता चालता, कठीण समय ही बरा, कठीण समय ही बरा. पदोपदी राघव स्मरण करा, पदोपदी राघव स्मरण करा. स्वप्ने जागृती सुषुप्तीतहि, स्वप्ने जागृती सुषुप्तीतहि, आठवन हृदय धरा, आठवन हृदय धरा. पदोपदी राघव स्मरण करा, पदोपदी राघव स्मरण करा. मणिक मणि से राम नाम हे, मणिक मणि से राम नाम हे, पार करित से परा, पार करित से परा. पदोपदी राघव स्मरण करा, पदोपदी राघव स्मरण करा, पदोपदी राघव स्मरण